नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की कालच्या भागात आपण असे बघितले की सिंधू ही मधू आल्यामुळे आपल्या बाळाला घेऊन त्या घरातून निघते। राघव आणि घरातील कोणाचे ती काहीच ऐकत नसते, कारण तिला वाटत असते की राघवने तिची साथ का दिली नाही आणि मधुताईंना या घरात ते का घेऊन आले। आपल्या बाळाला मधुताईंपासून किती मोठा धोका आहे हे माहीत असताना सुद्धा राघवने मधूला घरामध्ये का आणले। पण राघवचं सुद्धा नाईलाज असतो, कारण आपल्या कुटुंबासाठी त्याला थोडेफार हे घरातल्यांचे सुद्धा ऐकावे लागते। तेव्हा मधु ही मात्र खूप बदललेली असते, कारण तिला आपल्या पापाची शिक्षा तर मिळालीच असते, पण त्याचे प्रायचित्त सुद्धा खूप झालेले असते। ती सिंधू आणि राघवमध्ये परत कधीही येण्याचा निर्णय सुद्धा तिने घेतलेला असतो। मात्र सिंधूचा मधूवर विश्वास नसतो आणि ती आपल्या बाळाला घेते आणि शेवटी त्या घरातून बाहेर पडते आणि एका गाडीतून ती नांदगावला जायला निघलेली असते। त्यानंतर इकडे राघवला सिंधू घरातून गेल्यामुळे खूप वाईट वाटत असते। त्याने सुद्धा सिंधूवर खूप असा रागराग केलेला असतो, कारण त्याला वाटत असते की सिंधूने बाळाला घेऊन आणि तिने कुठेही जाऊ नये आणि माझे ऐकावे, सिंधूने काहीतरी घरासाठी ऐकून घ्यावे असे वाटत असते। मात्र सिंधूच्या डोक्यामध्ये मधूविषयी खूप अशी चीड निर्माण झालेली असते, कारण यामागे मधू तशीही सिंधूबरोबर वागलेली असते। त्यामुळे सिंधू मधूवर काही विश्वास ठेवायला तयार नसते आणि शेवटी बाळाला घेऊन ती या घरातून गेलीच असते। तेव्हा राघव रूममध्ये येतो आणि त्याला खूप असे रडू येत असते। सिंधू आणि बाळाची खूप आठवण येत असते। मात्र सिंधू बाळाला घेऊन गेली यामुळे त्याला सिंधूचा खूप राग येत असतो। तो आपल्या कपाटातील काही सिंधूच्या साड्या घेतो आणि जोराने तो इकडे तिकडे फेकून देत असतो आणि आपला राग सिंधूवरचा व्यक्त करत असतो। बाळाची खेळणी बघून त्याला बाळाची खूप आठवण येत असते। तेवढ्यात तेथे राजश्री आणि रत्नाकर येतात आणि राघवला आवरतात। राघवला म्हणतात की राघव, तू असे करू नको आणि तुमच्यामध्ये असे काय झाले की किती प्रेम होते आणि त्या प्रेमाचे रूपांतर एका क्षणात दुश्मनीत रूपांतर झाले। पण नवरा बायकोमधले जे काही भांडण असते ते तात्पुरते असते, कोणाला तरी एकाला समजवता घ्यावा लागतो। तेवढ्यात ते काकू सुद्धा येते आणि काकू राघवला म्हणते, राघव, तू का थांबवले नाही सिंधूला आणि मला सुद्धा का अडवले। मी सिंधूच्या हाताला धरणार होते आणि तिला रूममध्ये घेऊन येणार होते, पण तू सिंधूला का जाऊन दिले। म्हणून काकू सुद्धा ही राघवला बोलत असते। सर्वांना बाळाची आणि सिंधूची खूप आठवण येत असते। काकू म्हणत असते की राघव, कोणतेही नाते हे थांबत नसते आणि ते नाते एका मुलाचे बापाशी असणारे आणि एका बायकोची नवऱ्याची असलेले नाते कधीही तुटत नाही राघव। म्हणून सर्वजण राघवला समजवण्याचा प्रयत्न करत असतात। त्यानंतर इकडे सिंधू ही शकवात्याला फोन करते आणि शकवात्याला म्हणत असते की मी सर्व नाते तोडून माझ्या वीरूला घेऊन मी इकडे निघून आले। तुम्ही जशी माझ्या आप्पांची मला सांभाळण्यासाठी मदत केली होती, तशी तुम्ही माझ्या बाळाला सांभाळण्यासाठी माझी मदत करता का। शकवात्याला सुद्धा खूप वाईट वाटते, कारण सिंधू ते घर सोडून आलेली असते। तेव्हा शकवात्या म्हणत असते की सिंधू, तुझ्या आप्पांचे माझ्यावर खूप उपकार आहे आणि मी तुझ्या बाळाला सांभाळण्यासाठी केव्हा तयार आहे, पण तू असे घर सोडून नको होते यायला, कारण राघवचे तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि त्या घराचे सुद्धा। आता तू एक आई सुद्धा बनली आणि तुझ्या त्या या जे काही भांडण तंडा आहे त्याचा जो काही प्रभाव आहे तो बाळाच्या भविष्यावर नको पडायला, त्यामुळे तू प्लीज ते घर सोडू नको। म्हणून शकवात्या सुद्धा सिंधूला समजावत असते। राजश्री इकडे राघवला म्हणत असते की राघव, तू आता एकटा नाही, एका बाळाची जबाबदारी तुझ्यावर आहे आणि एक बाप सुद्धा। त्यामुळे तुमच्यामध्ये जे काही भांडण झाले ते सर्व विसरून जा आणि सिंधू आणि बाळाला परत लवकर घरी घेऊन ये, कारण सिंधू बाळाला घेऊन कुठे जाईन याचा विचार तू का करत नाही। राजश्री म्हणते की राघव, तू फोन कर आणि सिंधूला परत मागे बोलावून घे, कारण अजून सुद्धा उशीर झालेला नाही। तेव्हा राघव काहीच बोलत नसतो। त्यानंतर इकडे सिंधू उषा मावशीला सांगत असते की मी आता काही तासामध्येच नांदगावला येईल, त्यामुळे आता जे झाले ते झाले, मला त्या गोष्टीची आठवण सुद्धा काढायची नाही। त्यानंतर इकडे राजश्री रत्नाकडून फोन घेते आणि सिंधूला फोन लावत असते आणि त्यावेळी सिंधू नेमकं ही बस स्टॉपवर येऊन पोहोचलेली असते आणि गाडीतून खाली उतरत असते। त्यामुळे
फोन वाजतच असतो आणि बाळसुद्धा रडत असते, त्यामुळे सिंधूचे काही लक्ष हे फोनकडे जात नाही आणि ती तेथील बस ड्रायव्हरला विचारते की नांदगावला जाण्याची बस कोणती आहे. तेव्हा ड्रायव्हर सांगतात आणि तेव्हा सिंधू तिकडे येते, मात्र तिचे लक्ष फोनकडे जात नाही. तेव्हा राजश्रीला वाईट वाटते की कायम मला ती आई म्हणत असते आणि आज माझा फोनसुद्धा तिने घेतला नाही, म्हणून राजश्रीला खूप हे रडू येत असते. नंतर इकडे सिंधू नांदगावच्या बसमध्ये बसते, मात्र ती मागे वळून बघत असते आणि खूप रडत असते. तर ते जे काही बस ड्रायव्हर असतात ते सिंधूला म्हणत असतात की बस लवकरच निघेल, तुम्ही बसा. तर लगेच सिंधू ही नाईलाजाने बसमध्ये बसते, कारण तिचे सुद्धा मन हे जायला तयार नसते. त्यानंतर सिंधू ही बसमध्ये बसते आणि बाळ खूप रडण्यासाठी लागते. तर बस ही सुरू होते. त्यानंतर एकची ही शरारती मुलगी असते, ती धावतच येते आणि बस चालू असताना त्या बसमध्ये बसते आणि ती मुलगी खरंच मनाने खूप छान असते आणि ती सिंधू शेजारी येऊन बसते. सिंधूला म्हणत असते की सिंधू दीदी, मी तुम्हाला दीदी म्हटले तर चालन का, आणि तुम्ही एकट्या अशा बाळाला घेऊन कुठे चाललात, आणि बाळाचे वडील कुठे आहेत, तुम्हाला एकटीला का सोडले, आणि तुम्हाला बाळाचे हे जे काही सर्व आहे ते मॅनेज करता येईल का. सिंधू म्हणत असते की नाही, मला काही अडचण नाही, कारण इथून पुढे माझ्या विनूला आणि मलाच हे सर्व मॅनेज करायचे. तर लगेच ती मुलगी बाळाला घेते आणि शांत करण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा सिंधू आणि त्या मुलीमध्ये एकमेकींविषयी खूप अशा प्रेमाची भावना वाढतात आणि बाळाला दोघीजणी सांभाळत असतात. तेव्हा ती मुलगी सिंधूला म्हणत असते की आता माझे बस स्टॉप आलेले आहे आणि मला उतरायचे, आणि सिंधू दीदी तुम्हाला आठवणीत ठेव का, मला विसरू नको, आपण केव्हाही भेटू. सिंधू आणि त्या मुली एकमेकींना बाय करतात. त्यानंतर इकडे मधू ही राघवच्या रूममध्ये येते आणि राघवला म्हणत असते की राघव, तू सिंधूला फोन लाव आणि तुमच्यामधील हे नाते तुटायला नको. माझी अशी इच्छा आहे की तू सिंधूला परत घेऊन ये. सिंधू कुणाचा फोनसुद्धा उचलायला तयार नाही, तू सिंधूला फोन कर. राघव म्हणत असतो की मधू, माझ्या रूममधून तू बाहेर हो. सिंधूला एकटीला राहायचे, तिला राहून दे. तिने स्वतःचा निर्णय घेतलेला आहे आणि माझ्या बाळाला सुद्धा ती मला सोडून निघून गेली, त्यामुळे मी तिला फोन करणार नाही. तेव्हा राघव हा मधूला खूप असा भयंकर भडकलेला असतो आणि तो मधूच्या हातातून फोन घेत असतो. मधूला सुद्धा वाटत असते की राघव आणि सिंधूने एकमेकांना असे सोडून जाऊ नये, ती सुद्धा खूप बदललेली असते. त्यानंतर इकडे लगेच सिंधू ही मोबाईल बघते, तर सिंधूच्या मोबाईलवर खूप काही मिस कॉल आलेले असतात आणि ते सर्व बघून सिंधू म्हणत असते की सर्वांनी फोन केले पण राघवने मात्र फोन केलेला नाही. तेव्हा सिंधूला आणखीनच वाईट वाटत असते. तर लगेच तेवढ्यात जे काही ड्रायव्हर बस चालवत असतात, तर एका दगडावरून बस जाते आणि बसचे ब्रेक हे फेल होते. तर बस ही दरीच्या कडेने जात असते आणि ड्रायव्हरचा हा काही तोल हुकून जातो आणि बस इकडे तिकडे धावू लागते. ब्रेकसुद्धा लागत नसते. सर्व प्रवासी खूपच घाबरतात आणि सिंधूचे बाळसुद्धा खूप रडू लागते. सिंधूसुद्धा खूप घाबरते आणि भाऊ बस व्यवस्थित चालवा असे ती ड्रायव्हरला म्हणते आणि ड्रायव्हरला काही ब्रेक लागत नसते. तर सिंधू इकडे तिकडे पडत असते. सिंधूच्या डोक्याला जब्बर मार लागतो. सर्व प्रवासी हे इकडे तिकडे आदळत असतात आणि सर्वजण खूपच जब्बर जखमी झालेले असतात. सिंधूच्या हातातील बाळसुद्धा कोठे एका कडेला जाऊन पडलेले असते आणि बाळ खूप रडत असते. सिंधू माझे बाळ करून बाळाचा शोध घेत असते आणि बाळ हे तिला घेता येत नसते, कारण ही बस इकडे तिकडे धाव घेत असते आणि सर्व प्रवासी हे एकमेकांच्या अंगावर एकमेकांच्या कुठेही पडू लागतात. सर्वांना खूप मार लागलेला असतो. तेव्हा बस ही एका दरीच्या खाली येते आणि दरीच्या खालून ती बस खाली कोसळली जाते. तेव्हा सर्वांना खूप मार लागलेला असतो आणि एका दरीत ही बस जाऊन पडते. तेव्हा आता शकू आत्या ही टी व्हीवर जी काही ब्रेकिंग न्यूज बघत असते आणि त्यामध्ये सांगितले जाते की नांदगावला येणाऱ्या एका बसचा भीषण असा अपघात झाला आणि त्या बसमधील प्रवासी हे जब्बर जखमी झालेले आहेत. ते ऐकून शकू आत्या आणखीनच घाबरते आणि सिंधूला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते. मात्र सिंधूचा मोबाईल हा बसमधून उडून एका खाली रोडवरच पडून गेलेला असतो आणि तो पूर्ण मोबाईल फुटून गेलेला असतो. तर लगेच शकू आत्या खूपच घाबरते आणि राघवला फोन करते. इकडे राघव हा बाळाचा फोटो घेऊन आणि सिंधूचा फोटो घेऊन वेडा झालेला असतो आणि खूप रडत असतो.
तेव्हा राघव मात्र काही फोन घ्यायला तयार नसतो. तर लगेच राजश्री फोन उचलते आणि राजश्री विचारते की शकवात्या, सिंधू तेथे व्यवस्थित तर पोहोचली ना बाळाला घेऊन? तर शकवात्या म्हणते की नाही, आत्ता मी जी काही टी व्हीवर बातमी ऐकली त्या बातमीमध्ये नांदगावला येणाऱ्या बसचा एक खूप मोठा भीषण अपघात झाला आणि ती बस दरीमध्ये कोसळली. ते ऐकून राजश्रीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. राघव म्हणतो की आई काय झाले? तर लगेच राजश्री ही खाली बसते आणि तिला खूप मोठा असा धक्का बसलेला असतो. ती म्हणते की सिंधूच्या बसचा ॲक्सिडेंट. ते ऐकून राघवच्या पायाखालची जमीन आदरते. घरातील सर्वजण खूप असे रडण्याचे तांडव सुरू होते. कुणाला काही समजत नसते. राघवला घाईने इन्स्पेक्टरचा फोन येतो आणि आपल्याला तातडीने तिकडे जावे लागणार कारण एक खूप मोठ्या बसचा भीषण अपघात झाला. राघव घाईने तेथे येत असतो आणि त्या बसमध्ये जे काही प्रवासी यांनी प्रवास करत असतात त्यांची यादी तो चेक करत असतो. त्यामध्ये सिंधूचे सुद्धा नाव असते आणि ह्या नावाची बाई आणि मुलगा कुठे असेल असे तो तेथील काही कर्मचाऱ्यांना विचारू लागतो. तर लगेच ते सांगतात की यामध्ये 25 लोकांना हे जबर जखमी झाले आणि 15 हे जागीच ठार आणि त्यामध्ये काही लोकांच्या चेहऱ्यावरून सुद्धा ओळखत नाही की ते कोण आहे. तेव्हा तुम्ही तिकडे जे काही उपचार चालू आहेत तिकडे शोधा, नाहीतर स्मशानमध्ये जे काही चिता जळतात तेथे शोधा. राघवला खूप मोठा धक्का बसलेला असतो. पण यामध्ये सिंधूचा जीव मात्र वाचलेला असतो आणि योगायोगाने बाळाचा सुद्धा. आणि यामध्ये सिंधू जेथे ॲडमिट झालेली असते तेथे सिंधूला आणखीन एक आनंदाची बातमी समजलेली असते. मात्र सिंधू ही आई होणार असते आणि ती जी काही गुड न्यूज आहे ती डॉक्टरांनी तिला दिलेली असते. मात्र सिंधू ही विनूला शोधण्याचा प्रयत्न करत असते. मात्र देवकृपेने विनूसुद्धा सुखरूप असतो आणि राघवबरोबर त्यालासुद्धा तो सापडलेला असतो. तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.